नमस्कार, मी सारिका गंधे. आज तुमच्यासाठी मागची जी राहिलेली भयकथा ती पुढे सुरुवात करत आहे. आजची मराठी भयकथा ही उत्तम, भयप्रद, रहस्यमय आणि रोमांचक अशी आहे. तर मागील भागात तुम्ही वाचले किंवा ऐकले असेल की रिक्षामधून जाताना कशाप्रकारे रिक्षा चालत होती आणि कावेरी कशाप्रकारे घाबरली. रिक्षा तर चालते पण पुढे काय? आजूबाजूची घरं, झाडं तीच होती. नवीन घरं दिसली नाहीत. कावेरीचं रस्त्याकडे लक्ष गेलं. ती जरा बाहेर डोकावली तर तिला रिक्षा रस्त्याच्या वरून अधांतरी चाललेली दिसली. आता तर तिला दरदरून घाम फुटला. जास्त प्रश्न विचारू नका. तुम्हाला रिक्षा चालत नाही असं वाटतंय. बाहेर बघा. रिक्षेवाला. तिने बाहेर बघितलं तर मगाचची घरं, झाडं भरभर मागे गेली आणि तिचं घर जवळ आलं. तिला रिक्षातून उडी मारावीशी वाटली. तेवढ्यात तो रिक्षेवाला बोलला, रिक्षातून उडी मारू नका. मी अशीच उडी मारली होती. आणि काय? कावेरीचा आवाज. यावर तो गूढ हसला. तो म्हणाला, असं कावेरीला वाटलं, पण त्याच्या हसण्याचा आवाज आला नाही. याचा हसण्याचा आवाज का आला नाही हा कावेरीला प्रश्न पडला. असे वेडे-विद्रे प्रश्न मनात आणू नका. मी हसलो तरी हसण्याचा आवाज येत नाही. रिक्षेवाला. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळतं? कावेरीने घाबरतच त्याला विचारलं. पुन्हा तो गूढ हसला आणि त्याच्या हसण्याचा आवाज आला नाही, पण तो हसला असं कावेरीला जाणवलं. तुम्ही खरंच रिक्षेवाले आहात की नाही? मी कुणी नाही. म्हणजे तुम्ही? कावेरी बेशुद्धच. घाबरू नका. तुम्हाला मी काही करणार नाही. कशावरून? मी दर आठवड्याला बाजारातून भाजी घेऊन जाणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना रिक्षेने त्यांच्या घरी पोहोचवतो. का? 100 लोकांना मी सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले की मला मुक्ती मिळणार आहे. मुक्ती? म्हणजे काय केलं होतं तुम्ही? एका म्हाताऱ्या आजीला रिक्षात बसवलं. त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नाही. म्हणाल्या, माझी खूप गयावया केली त्यांनी, पण मी ऐकलं नाही. त्यांना जड पिशव्या घेऊन अर्ध्या रस्त्यात उतरून पुढे गेलो. मी जसा पुढे गेलो तसाच हातातील जड पिशव्या सांभाळता न आल्याने त्या एका ट्रकसमोर आल्या आणि जागेवरच गेल्या. आवाज आला म्हणून मी रिक्षातून खाली उतरून मागे वळून बघितलं आणि मी ही ट्रक खाली येऊन मेलो. वरती मी जाऊच शकलो नाही. भूत योनीतच अडकलो आहे. मी जेव्हा 100 म्हाताऱ्या लोकांना भाजी घेऊन जाताना त्यांच्या घरी सुखरूप पोचवीन, तेव्हा माझी भूत योनीतून सुटका होईल. तुमचा नंबर 100 हवा. तुम्हाला सोडले की मी मुक्त होणार. हे सगळं ऐकताना कावेरीची बोबडीच वळली. तिने आपले डोळे गच्च मिटून घेतले. ती अजूनच घाबरली आणि रामरक्षा जोरजोरात म्हणायला लागली. त्याचवेळी तिच्या दंडाला कोणीतरी धरून हलवलं. ती घाबरून किंचाळली आणि रडायला लागली. तेवढ्यात तिच्या कानावर शब्द पडले. आई, अगं काय झालं? अशी का किंचाळते, रडते? जोरजोरात रामरक्षा काय म्हणते? मीरा. मला सोडा हो. मी काहीच केलं नाही. मी नुसतीच बसून राहीन. पण मला तुमची भीती वाटते. कावेरीचं सगळं अंग थरथर कापत होतं.
यावेळी तिला तिच्या मुलीने मीराने जोरात हलवलं. तशी कावेरीने डोळे उघडले तर समोर तिची मुलगी मीरा उभी होती. तू तू कशी इथे? कावेरीचा आवाज अजून भेदरलेला होता. कशी म्हणजे? मागे बघ, हे आपलेच घर आहे ग. आहे ना? मीरा. कावेरीने मागे वळून बघितलं तर खरंच तिचंच घर होतं. मग तो रिक्षेवाला कुठे गेला? बाजूलाच तिची भाजीची पिशवी होती. कावेरीच्या अंगाला सुटलेली थरथर अजून थांबली नव्हती. मागच्याच महिन्यात शेजारच्या चिने काकूंनी त्यांच्या नातलगांना आलेला अनुभव आपल्याला सांगितला होता हे तिला आठवलं. तिने त्यावेळी दुर्लक्ष केलं होतं. पण आज आपल्यालाच हा अनुभव आला. काकूंचं ऐकलं असतं तर? तेवढ्यात चिने काकू तिथे आल्या. कावेरीला थरथर कापताना बघून आणि जवळच भाजीच्या पिशव्या बघून म्हणाल्या, काय तू थरथर कापते आहे? म्हणजे तुला पण? मला वाटतं त्या रिक्षेवाल्याचा अनुभव. चिने काकू अर्ध्या कुचक्या आणि अर्ध्या कावेरीला वेड्यात काढण्याच्या सुरात म्हणाल्या, काकू प्लीज, आत्ता काही बोलू नका. आईची मनस्थिती ठीक नाही. आई चल घरात. मीरा काकू मला मागेच म्हणाल्या होत्या, तुम्ही आजकालच्या मुली या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण हे घडतं. त्यांचंही एक जग असतं. भला माणूस होता बहुधा, म्हणूनच दर अमावस्येला म्हाताऱ्यांना बाजारापासून घरापर्यंत सोडतो. हे सांगताना, आई शांत हो, घरात चल. कावेरीनं दचकून मुलीकडे बघितलं. ती म्हणाली, चल आत. मीरा कावेरीला असं पकडून का आणते हे कावेरीच्या नवऱ्याला जयंतला कळलं नाही. त्यानं विचारलं, काय ग, काय झालं? जयंतने विचारलं. काही नाही बाबा, दमलीये ती, मीरा म्हणाली. कावेरी खरंच थकली होती. तिला मुलीने सावकाश सोफ्यावर बसवलं, पाणी दिलं आणि म्हणाली, आई, हे एक वाईट स्वप्न होतं. समजून विसरून जा. शांत झोप. झोप झाली की तुला बरं वाटेल. कावेरीत उत्तर द्यायचं त्राण नव्हतं. नवरा गोंधळून दोघींकडे फक्त बघत होता. तर आज ही रहस्यमय भयकथा इथेच संपली. अशा प्रकारच्या नवीन भयकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच कथा ऐकत रहा. धन्यवाद.